सुरुवातीची बातमी महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाल्याची। राज्यातील अकोल्यात सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं। पारा तब्बल 46 अंशावर गेला। अकोल्यात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे, तर पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळण्याचं आवाहन केलंय, तर नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। तर जगातील 100 सर्वात उष्ण शहरांपैकी 95 शहरं भारतात आहेत। तीव्र उष्णतेच्या लाटेचा भारताला विळखा बसलाय। देशाच्या बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान 40 ते 46 अंशाच्या दरम्यान आहे। देशभरातील काही भागांसह विदर्भाला देखील उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आलाय। देशभरात सध्या तीव्र उष्णतेचा भडका उडालाय। महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली। 46.9 अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचले। एप्रिल महिन्यातील मागच्या 5 वर्षातलं हे सर्वाधिक तापमान होतं। अकोल्याला आजही उष्णतेचा ऑरेंज तर पुढील 3 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागातही उन्हाचा तडाखा वाढलाय। कोकणातही उष्ण आणि दमट वातावरणामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ झाली। दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत उष्माघातामुळे 8 बळी गेले, तर गेल्या 2 दिवसात 4 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। काल आलेल्या उच्चांक तापमानामुळे अकोल्याची हॉट सिटी म्हणून देशात नोंद झालेली आहे। आपण पाहू शकता की आजही हीच परिस्थिती कायम राहणार आहे, कारण काय तर अकोल्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पाहू शकता सकाळची वेळ आहे, सकाळीही या ठिकाणी रहदारी जी आहे ती अधिक कमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अकोला जिल्ह्यात ज्या उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून रविवारीचं तापमान जे आहे कालचं ते 46.9 अंश सेल्सिअसवर ते नोंद झाल्यामुळे या एप्रिल महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद या ठिकाणी झालेली असून देशात या तापमानाने उच्चांक गाठलेला आहे। तर यापूर्वी 2019 मध्ये अकोल्याच्या एप्रिल महिन्यात 47.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। दरम्यान हवामान विभागाकडून जे आहेत आज सोमवारी म्हणजे जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अकोलेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करण्यात आलेलं आहे। गणेश सोनोने, टीएन मराठी। रिअल टाइम जागतिक तापमान क्रमवारीनुसार जगातील सर्वात उष्ण 100 शहरांपैकी 95 शहरं भारतात आहेत। अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशाच्या पार गेलाय, तसंच बऱ्याच ठिकाणी पारा 45 अंशाजवळ पोहोचलाय। हवामान विभागाकडून पश्चिम हिमालयीन प्रदेश, ईशान्य बिहार, ईशान्य भारत वगळता इतर भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यात उष्णतेने कहर केलाय। पुण्यातील तापमानात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली। पुण्यातील तापमान 43 अंशावर गेले, तर नाशिकमध्येही गेल्या 10 ते 12 दिवसांपासून तापमानात मोठी वाढ होते। नाशिकमध्ये तापमान 41 अंशावर गेले। वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते। काल तर चक्क कोरेगाव पार्क परिसरामध्ये तापमान जे आहे ते 43 डिग्री सेल्सिअसवरती पोहोचलेलं पाहायला मिळालं। पुणे शहरामध्ये उन्हाचा कडाका जो आहे तो पुणेकरांना जाणवताना पाहायला मिळतो। मात्र घराबाहेर पडतानाच काळजी घ्या असं आवाहन भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून IMD कडून करण्यात आलेलं आहे। पुणे शहरामध्ये तापमान जे आहे ते 40च्या पार पाहायला मिळते। 41 अंश सेल्सिअसवरती काही ठिकाणी तापमान आहे। मात्र काल कोरेगाव पार्क परिसरामध्ये 43 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते पाहायला मिळालं। त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना काळजी घेऊनच घराबाहेर पडा असं आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात आलं। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।